वयाच्या 14व्या वर्षापासून पहिल्यांदा मला बिडी सिगरेटचे व्यसन लागले, त्यानंतर पान खाऊ लागलो, त्यानंतर दारू, त्यानंतर अफू घाल्या. तरी इतक्या व्यसनांमध्ये भावूक निघाली गेलो. आणि मग वयाच्या 31व्या वर्षी मला हे ज्ञान झालं. म्हणजे 16 वर्षे माझी बरबाद झाली मध्ये आणि 31व्या वर्षी ज्ञान मिळालं आणि 1 वर्षाच्या सगळी मी नेहमी सांगतो की मी जर व्यसनातून मुक्त होऊ शकतो तर कोणी होऊ शकतो. आणि इतक्या व्यसनातून मी जर मुक्त झालो आणि त्यासाठी खूप प्रयत्न करत होते, घरचे लोक प्रयत्न करत होते, मी स्वतः प्रयत्न करत होतो. परंतु एका व्यसनाच्या चिखलामध्ये अडकलेल्या व्यक्ती सहजासहजी बाहेर गेला नाही. त्यामध्ये जर अंमली पदार्थांचे व्यसन असेल तर ते तर नियंत्रण डॉक्टरांना माहिती आहे की ते जर आपल्या व्याख्यामध्ये त्याचं प्राण घेऊन पुनर्वसन मिळत असतो. तर अशा व्यसनांच्यामध्ये मुक्त झालो. आणि याचं एक सगळ्यात मोठं कारण असं आहे की व्यसन सोडण्यासाठी जसं बहिणीने पण सांगितलं की जी आत्मिक दुर्बलता आहे, मानसिक दुर्बलता, हे सगळ्यात मोठे व्यसनाचं कारण आहे. थोडीशी गोष्ट झाली तरी आपण व्यसनाचाच सहारा शोधायला लागतो, आसरा शोधायला लागतो. परंतु ती जी मानसिक शक्ती आहे या राजजगाच्या माध्यमातून मला मिळत गेली. म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही जगातली सगळी सुख अनुभवली असतील, परंतु जो परमात्मा, माता, पिता, बंधू, सखा त्याच्याशी जर 1 मिनिटाचा जरी तुम्हाला संबंध जोडला तर 1 मिनिटामध्ये तुम्हाला जी ताकद मिळेल, आत्मिक बल मिळेल, ते दुसऱ्या कशातून तुम्हाला मिळू शकणार नाही. आणि त्यातूनच तुम्हाला हे बल मिळत गेलं. मी वर्षाच्या आत मला फक्त मादक पदार्थांचं व्यसन सोडायला वगैरे 1 वर्ष 2 वर्ष लागली. मग बाकी सगळे व्यसन 1 वर्षाच्या आत माझे सुटले. मी नेहमी विनंती करतो सगळ्यांनी की तुम्ही ह्याचा अभ्यास जरूर करा. परवा 11 दिवस ह्याच राहिलेला मी उत्तरी भागामध्ये गेलो होतो. तिथे एका व्यक्ती वगैरे असंच बातचीत होत असताना की त्यांनी सांगितले की ते सगळं ऐकलं माझ्या अगोदर सगळे व्यसनातून कसा मुक्त झाला वगैरे. ते म्हणाले की आत्ताचं तुमचं जीवन बघून आम्हाला असं वाटत नाही की पुढेचं जीवन तुमचं इतकं खराब असेल. तुम्ही त्याने इथं सांगितले की हीच आहे राजजगाची कामं आणि हाच प्राचीन राजा जो भगवान आहे त्या भगवानाचे प्रतिमूळ आणि या राजजगाच्या माध्यमातूनच मी या सगळ्या योजनांच्यामधून तुम्ही सर्वांनी अवश्य प्रयोग करावा असं मी या ठिकाणी सांगतो.